महाराष्ट्राला गवसणी घालण्याची ताकद आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आहे, खासदार धैर्यशील माने यांचे प्रतिपादन। राशिवडे येथे विराट प्रचार सभा, सर्व समाज आंबेडकरांच्या विजयासाठी एकवटले। राधानगरी मतदारसंघाचा विकास व्हावा या एकाच ध्येयापोटी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी भगवा पताका खांद्यावर घेतली असून त्यांनी आपल्यासाठी कधीही काहीही मागितले, जे काही मागितले ते केवळ या मतदारसंघाच्या विकासासाठी मागितले। त्यांचे एवढे कर्तृत्व आहे की महाराष्ट्राला गवसणी घालण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले। राशिवडे तालुका राधानगरी येथील प्रचार सभेत ते बोलत होते। एकनाथ चौगले अध्यक्षस्थानी होते। भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवने, राधानगरी तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष शहाजी कांबळे, जालिंदर पाटील प्रमुख उपस्थित होते। सभेच्या निमित्ताने सर्व समाज आंबेडकरांच्या विजयासाठी एकवटले चित्र ठळकपणे जाणवले। खासदार धैर्यशील माने म्हणाले की जनतेच्या जीवावर निवडणूक लढवणारा एकमेव आमदार असून आंबेडकर म्हणजे गोरगरिबांचे नेतृत्व आहे। प्रत्येक माणसाला आपलं वाटणारं व्यक्तिमत्व आहे। महाराष्ट्रात असा एकही विभाग नाही जेथे आंबेडकर यांचा दरारा नाही। प्रत्येक विभागाची खडानखडा माहिती त्यांना असल्यामुळे कोणताही अधिकारी त्यांचे काम नाकारू शकत नाही। न भूतो न भविष्यती असा निधी त्यांनी या मतदारसंघात आणलेला असून जनतेनेही मागील अनेक वर्षातील आपल्या गावातील निधीचा व आमदार आंबेडकर यांनी आणलेल्या निधीचा विचार करावा, मूल्यांकन करावे आणि मगच मतदान करावे। संपूर्ण मतदारसंघ हाच आपला कुटुंब मानणारा हा लोकप्रतिनिधी असून कधीही पाहिली नव्हती एवढी विकासगंगा त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात आलेली आहे। पाय मारेल तेथे पाणी काढणारा हा आमदार असून विकासाचे गंगेचे सातत्य ठेवण्यासाठी जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे। शेतकऱ्यांची, मजुरांची, गोरगरिबांचे व सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात। आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्राला सक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने लाभला असून त्यांचे दरवाजे पहाटे 4 पर्यंत लोकांच्या करता उघडे असतात। सामान्य माणसाच्या पायाशी निष्ठा असणारा हा आमदार इतिहास घडवेल। त्यांचे नाणे खणखणीत असून त्यांना आणि विरोधी उमेदवारांना समोरासमोर बसवल्यास परमेश्वर सुद्धा सांगेल की प्रकाश आंबेडकर योग्य उमेदवार आहेत। आमदार प्रकाश आंबेडकर म्हणाले की वाड्या वस्त्यावर विकास नेला असून चांगल्या पद्धतीचे काम या परिसरात झाले आहेत। 10 वर्षापूर्वीची बाजारपेठ आठवा काय अवस्था होती आणि आताची बाजारपेठेचे रूप पहा। राशिवडेतील विकास पाहून जनता सुखावली आहे। गेल्या 10 ज्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली ते आता मते मागण्यासाठी फिरत आहेत, पण जनता त्यांना प्रतिसाद देणार नाही। हे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही। आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे म्हणाले, राशिवडेतील प्रचंड गर्दी विजय निश्चित करणारी आहे। कर्तबगार आमदार प्रकाश आंबेडकर असून काळपालट करणारे आहेत। राशिवडेची ही माती क्रांती घडवणारी असून विरोधकांना चितपट करणार आहे। विकासाची गंगा घराघरात पोहोचणार आहे। विधानसभेत पहिल्या माळेपासून 7व्या माळेपर्यंत धावणार हा सामान्य आमदाराला मंत्री म्हणून बसवायची जनतेची इच्छा आहे। प्राध्यापक जालिंदर पाटील म्हणाले, राशिवडेमध्ये प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम आंबेडकर यांनी केले असून प्रचंड निधीमुळे राशिवडेची रोपडे पालटले आहे। गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे म्हणाले की केपी पाटील 10 वर्षात मतदारसंघात काय विकास केला यांचे आत्मचिंतन करावे। तुम्हाला संधी मिळाली पण तिचे सोने करता आले नाही। केपीचे पुस्तक कोरे आहे। आंबेडकरांनी मतदारसंघात प्रचंड काम केले आहे, त्यांना एवढे मताधिक्य द्या। यावेळी जनता दलाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे, रवीश पाटील कौलकर, संभाजीराव आरडे, विजय महाडिक पाटील, पवन महाडिक, दिलीप पाटील, रावसाहेब डोंगळे, अजित पाटील, प्रल्हाद पाटील, सरपंच संजीवनी पाटील, हरीश मगदूम, सुनील तवटे, राम चौगले, मुराद मुल्ला, मच्छिंद्र लाड, आनंदा चौगले, अशोक पाटील, मंदाकिनी पाटील, साधना पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते। प्रसंग पडल्यानंतर महाराष्ट्रातलं कुठलंही डिपार्टमेंट असू दे साहेब, प्रकाश आंबेडकरांचा फोन गेला ना भल्या भल्यांना घाम फुटतो। अनेक आमदारांना मी पाहतो साहेब साहेब म्हणून ते त्या ठिकाणी विनवणी करत असतात। अधिकारवाणी म्हणून कशा बोलायचं असतं ते प्रकाश आंबेडकरांकडून शिकायला पाहिजे। लोकप्रतिनिधी हा लोकांच्या प्रति बांधील असला पाहिजे आणि त्याचं दुसरं तिसरं दायित्व काय नाही, माझ्या लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणारा आमदार खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाला मिळाला। आणि त्या माणसानं कधी मागं पुढं बघितलेलं नाही। सातत्यानं हा मतदारसंघ आपला कुटुंब मानून, तुम्हीच आपला परिवार मानून डोंगर वाड्या वस्त्यांपर्यंत फिरणारा
या जंगलांमध्ये कोण फिरत असेल ना, तो उन्हाळ वारा, सह्याद्रीच्या डोंगर कपऱ्यांमध्ये तो उन्हाळ वारा फिरतो, गवा फिरतो, सह्याद्रीचा वाघ फिरतो, आणि मग कोण फिरत असेल तर आमचा आमदार फिरतो, जो सामान्यांच्यामध्ये त्या ठिकाणी तडफेनं जातो, त्यांचे प्रश्न समजून घेतो. या राशिवड्यातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर आणि प्रत्येक माणसाबरोबर आम्हा सर्वांचं एक वेगळं नातं जोडलं गेलं. राशिवड्यातले व्यापारी समाज असेल, राशिवड्यातले सगळे तरुण कार्यकर्ते असतील, राशिवड्यातल्या गणेशोत्सवातले अतिशय उत्साही असणारे सगळे आमचे सहकारी कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येकानं ज्या ज्या पद्धतीनं काही मागणी केली, काही चर्चा केली, काही सूचना केली, त्या सगळ्या सूचनेला खूप चांगल्या पद्धतीने मदत करण्याचं काम सातत्यानं आम्ही केलं. आणि ह्या सगळ्या कामाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्य काळामध्ये सुद्धा या राशिवड्याचं रूप बदलण्यासाठी आपण सगळेजण काम करणार आहोत. दोन गोष्टींचा मात्र उल्लेख करावा लागेल. एक, आमच्या माता भगिनींनी मधल्या टप्प्यात लोकसभेच्या आचारसंहितेनंतर सुचवलेलं स्वामी समर्थ मंदिर, की ज्या स्वामी समर्थ मंदिराच्यासाठी सुद्धा प्रस्ताव आपण दिला आहे, त्याला सुद्धा मान्यता देणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं काम आहे, ते आम्ही करणार आहोत. आणि त्याचबरोबर दुसरं काम, की आता अलीकडच्या काळामध्ये स्वतः आदरणीय धैर्यशील माने साहेब आहेत, पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये ज्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्या लोकसभेच्या अध्यक्षसुद्धा म्हणतात की धैर्यशीलजी आप बहुत अच्छा बोलते हो. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय खासदार साहेब आहेत. मी आपणाला विनंती करतो की ज्या पद्धतीची अनेक कामं आपण केली, त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं काम काय असेल तर शेतकरी आणि शेतमजुरांच्यासाठी सुद्धा एक महामंडळाने त्याच्या माध्यमातून या सगळ्या लोकांच्या अर्थकारणाला अत्यंत चांगल्या पद्धतीची गती देण्यासाठीचं काम. कारण आपण सगळ्यांसाठी केलं, बांधकाम कामगारांसाठी केलं, हॉटेल कामगारांच्यासाठी केलं, नाभिक महामंडळासाठी केलं, सगळी महामंडळ झाली, परंतु शेतमजुरांच्यासाठी सुद्धा जी माणसं शेतात राबतात, दररोज राबतात, अशा सगळ्या लोकांसाठी सुद्धा उद्याच्या निवडणुकीनंतर एका बाजूला विधानसभेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या माध्यमातून आणि आपल्या नेतृत्वाखाली लोकसभेत सुद्धा या सगळ्या कामाची पूर्तता करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून पुढचीही कामं करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू, एवढं निश्चितपणे सांगतो. दूधसागर न्यूजसाठी कार्यकारी संपादक अविनाश तराळ.